हाय, हॅलो. कसे आहात सगळे? तर स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सुंदर अशी दिवसाची सुरुवात झाली देवपूजेपासून. तर कारण पण तसंच आहे. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल. तर आपले यूट्यूब चॅनलचे 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. तर त्यासाठी तुम्हाला खरंच मनापासून थँक तर हा आकडा काही खूप मोठा नाही आहे, पण माझ्यासाठी खरंच खूप मोठा आहे. ज्यावेळेस आपण शून्यापासून सुरुवात करतो ना, त्यावेळेस असं यूट्यूबवर आल्यानंतर आपल्याला खरंच कोण ओळखत नाही आहे, काय होत नाही. आपल्याला माहीत नसतं आपलं आता कसं होणार आहे. पण ज्यावेळेस हळू आपण प्रयत्न करतो आणि आपल्या प्रयत्नाला यश मिळतं ना, त्यावेळेस हे असा आनंद असतो. तर खरंच मनापासून तुमचे धन्यवाद आणि स्वामींचेही आशीर्वाद आहेत. तर चला मग दिवसाची मस्त अशी सुरुवात करूयात. तर इथं गार्डनमध्ये छान फ्लावर आले होते गुलाबाला वगैरे. हे बघा. 2 एक कळी पण आली आणि एक छान गुलाब पण आले. मस्त वाटते. हे बघा सकाळी फ्रेश आणि इकडं छोट्या बेडरूमच्या साईडला पण मी ठेवलेले आहेत. तर खूप छान ग्रो करायला लागलेत हे पण झाडं. इकडं आहे कोरफड. किचनमधून मला हे बेडरूम दिसते तर खूप छान वाटतं तिथं असं झाडं हे झाले की. हे बघा दाखवते तुम्हाला पण. चला मग स्वयंपाकाला सुरुवात करूया. तर चला आज एक रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. काळ्या मसाल्याची बटाट्याची भाजी बनवते मी. बटाटे उकडून वगैरे घेतलेत. तर चला फोडणी देऊन घेऊयात. आता कढई ठेवली, 2 चमचे तेल टाकले, त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकली, थोडासा कढीपत्ता तडतडून द्यायचा. कढीपत्ता हे झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊयात. कांदा थोडासा आता लाल होऊन देऊयात. सकाळीची डब्याची तयारी आता ही. आता टोमॅटो टाकले. टिपिंगसाठी एकदम बेस्ट रेसिपी ही. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. आता इथं मी थोडंसं खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करून ठेवते. म्हणजे भाज्या पण झटपट होतात. हे आठवड्याभराचं वाटण करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. खराब नाही होत. आता मसाले ॲड करूया. तिथं थोडीशी हळद टाकली. हा काळा मसाला आहे घरगुती. किचन किंग मसाला टाकला थोडासा. मिक्स करूया सगळे मसाले आता. गॅस कमी ठेवूयात. आता बटाटा टाकूयात. आता इथे उकडून घेतलेला बटाटा टाकूयात. सिंपल अशी रेसिपी, जास्त काही इन्ग्रेडियंट नाही आहेत, एकदम सिंपल आहे. एकच मसाला ॲड केला आपण. मिक्स करूयात सगळं. मीठ टाकूया चवीपुरतं. मिक्स करूयात आणि ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करूयात. थोडंसं गरम पाणी करून घेतलं होतं. जेवढी क्वांटिटी हवी त्यानुसार पाणी ॲड करायचं. मस्त तरी आली आहे बघा, छान कलर पण आला आहे. काळ्या मसाल्यामुळं छान तरी येते. आणि ते 3 चमचे मी आता शेंगदाण्याचे कूट टाकून घेते, भाजलेले शेंगदाण्याचे. आणि वरून अशी कोथिंबीर टाकूयात थोडीशी. आता ह्याला कमी गॅसवर थोडा वेळ शिजवून देऊयात. लगेच आता चपाती पण बनवून घेते. उशीर झाला आता चपात्या बनवून घेते लगेचच. तसं मुलांना सुट्ट्या आहेत, पण ऑफिससाठी आता मला टिफिन रेडी करायचं. त्याच्यामुळे सकाळी घाई चालू आहे आणि सगळ्यांची घाई अशीच असते सकाळी. आता पटपट चपात्या वगैरे बनवून घेते मी. भाजी पण होती तिकडं. कणिक वगैरे मळून ठेवली होती आधीच, त्यामुळे छान भिजली कणिक पण. मग चपात्या पण छान होतात. कणिक जरा छान भिजली की सॉफ्ट होतात चपात्या पण. तर मग भाजी वगैरे बनवायच्या आधीच कणिक मळून ठेवायची, म्हणजे तेवढ्या वेळात भिजते. चला बाकीच्या पण चपात्या बनवून घेते आणि लगेचच नाश्ता पण बनवून घेते. तर आता इथं नाश्त्याला मी ना चपात्यांचे पोहे बनवणार आहेत. म्हणजे आता इकडं आमच्या इकडे चपात्यांचे ह्याला तुकडे पण म्हणतात, काही ठिकाणी पोहे वगैरे म्हणतात उरलेले चपातींचे. तर आता मी ते तेल टाकले की त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे थोडेसे भाजले की त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आणि कांदा टाकायचा. कांदा थोडासा जास्त टाकायचा आणि चपात्या थोड्याशा मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेत, म्हणजे छान लागतात ते. तुम्ही ताज्या चपात्याचं पण करू शकताय, छान होतात ते पण. थोडंसं टोमॅटो ॲड केलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर, आणि इथं मी थोडंसं हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर बारीक केली तर ते टाकूयात थोडंसं. मिरची ज्यावेळेस बारीक करतो त्याची टेस्ट छान लागते. तर मिक्स करून घेऊयात 2 मिनटं. चवीपुरतं मीठ ॲड करूयात.
आता ही चपातीचे बारीक केलेले तुकडे टाकून घेऊयात त्याच्यामध्ये. आता मिक्स करूयात. थोडीशी कोथिंबीर टाकते. एक 2-3 मिनटं छान परतून घेऊयात. म्हणजे सगळा कांदा वगैरे छान हे होते तुकडे, म्हणजे चपातींना छान लागते. आणि 2 मिनटं झाकण लावून थोडीशी एक वाफ हे करून घेऊयात. हे बघा रेडी आहेत. दही बरोबर किंवा दही नसेल तर लिंबू टाकून पण छान लागतात टेस्ट. तर नक्की ट्राय करा ही पण रेसिपी. नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर. तर मग सगळं आवरून वगैरे घेतलं आता. स्वयंपाक झाला, भांडे वगैरे सगळं आवरून घेतलं. परत काही जास्त शूट नाही केलं. म्हणलं आता थोडीशी डस्टिंग करून घेऊयात. थोडेसे टीव्ही क्लीन करते. दररोज थोडी धूळ बसतच आहे त्याच्यावर, तर वरच्यावर थोडंसं क्लीन करते. जेवण आणखीन बाकी आहे. म्हणजे नाश्ता वगैरे झाला आणि बाकीचं लादी वगैरे सगळं पुसून झाले. लवकर उठली की लवकर कामं पण होतात पटपट. फोटो वगैरे पण पुसून घेते आणि इथं बोर्ड खाली हे झाला होता, निघला होता, तो पण बसवून घेते लगेच. आता बोर्ड सगळे मी पुसून घेणार आहे हे लाईटचे आज. दररोज एक एक काम घेतलं की एकदम पण जास्त लोड येत नाही आणि एक एक काम घेतलं की होऊन जातं. आणि थोडासा मला मेकअप आरसा पण थोडासा क्लीन करायचा आहे. डेली यूजच्या वस्तू दररोज बाहेर असतात तर खूप जास्त घाण होते ते. थोडंसं क्लीन करून घेते. चला मग कसा वाटला ब्लॉग आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर आता खूप जास्त मोठा होईल, मी त्याचं एंड करते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.